बालदोस्तांनो नमस्कार. खुलं आकाश या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण उगवते तारे या मालिकेचा 7वा आणि शेवटचा भाग ऐकणार आहोत. दोस्तांनो, लेखन ही सुद्धा एक कलाच आहे. कारण रोजचा घरचा अभ्यास करणं, परीक्षांमधले पेपर लिहिणं म्हणजे लेखन नव्हे, तर या व्यतिरिक्त आपल्याला जे काही वेगळं सुचतं ते मोजक्या आणि इतरांना समजणाऱ्या आणि वेळ प्रसंगी भिडणाऱ्या शब्दांना चटकन कागदावर उतरवून त्याची सुरेख अशी एखाद्या गोष्टीत किंवा कवितेमध्ये मांडणी करणं म्हणजे लेखन. आणि हे ज्यांनी इतक्या छोट्या वयात छान जमवून आणलंय अशा शब्दरूपी तेज ल्यायलेल्या ताऱ्यांना आज आपण भेटणार आहोत. आजचे तारे आहेत पुष्कर लोणारकर, प्रथमेश नेटावटे, अस्मिता मराठे आणि अनिश बक्षी. या सगळ्यांच्या एकत्रित गप्पा आज आपण ऐकणार आहोत. उगवते तारे या मालिकेच्या 7व्या आणि शेवटच्या भागात. संकल्पना आणि सादरकर्त्या तेजश्री कांबळे. बालमित्रांनो नमस्कार. खुलं आकाश कार्यक्रमाअंतर्गत उगवते तारे या मालिकेच्या या भागात मी अस्मिता मराठे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. बालमित्रांनो, आज आपण गप्पा गोष्टी करणार आहोत आपल्या नवीन सोबत्यांसोबत, जे आहेत पुष्कर लोणारकर. नमस्कार मंडळी. अनिश बक्षी. नमस्कार बालमित्रांनो. आणि प्रथमेश नेटावटे. नमस्कार बालदोस्तांनो. आणि हो, अस्मिता मराठे. नमस्कार दोस्तांनो. चला तर मग ओळख करून घेऊयात आपल्या नव्या बालमित्रांची. दोस्तांनो, आज आपल्या सोबत आहे अनिश बक्षी. तो आता 6वीत आहे आणि तो स्वतः गोष्टी लिहितो. त्याचबरोबर त्याने काही पुस्तकांचे रिव्ह्यू म्हणजे समीक्षणही केलंय बरं का. आणि आपला हा सोबती पुष्कर खरंच भन्नाट आहे. मराठी साहित्यातला म्हटलं तर सर्वात सुंदर आणि म्हटलं तर सर्वात अवघड असा काव्यप्रकार म्हणजे गझल तो त्याने आत्मसात केलाय. पुष्कर सुंदर गझल लिहितो. त्याचबरोबर त्याने खूप चित्रपटांमध्ये अभिनयही केलाय बरं का. त्याचबरोबर तो शास्त्रीय संगीतही सुंदर गातो आणि शिकतोय सुद्धा. आणि आपला हा नवा बालदोस्त आहे प्रथमेश. प्रथमेश आता ब्लाइंड स्कूलमध्ये शिकतो, 8वीतच आहे आणि तो सुंदर कविता लिहितो. त्याचबरोबर लोकसंगीतातली गाणी सुद्धा लिहितो बरं का. चला तर मग जाणून घेऊयात या आपल्या नव्या बालदोस्तांना. अनिश, पहिल्यांदा मी तुझ्यापासून सुरुवात करते की तू केव्हापासून गोष्टी लिहितोस बरं? म्हणजे मी माझी पहिली गोष्ट लिहिली तेव्हा मी 3रीत होतो. तेव्हा मला ड्रॅगन्स आणि डायनासोर्स असे म्हणजे पूर्वी काळचे आपण जे म्हणतो तशा प्राण्यांचे खूप असं वेड होतं. म्हणून मला जेव्हा त्या गोष्टीची कल्पना सुचली तेव्हा मी ती म्हणजे कागदावरती उतरवायची माझी मनसोक्त इच्छा झाली. आणि मग त्या कल्पनेवर वाढवत वाढवत मी त्याची एक गोष्ट तयार केली. अच्छा, आणि तू 3रीत लिहायला लागलास तर तुला वाचायला आवडतं का रे? हो, मी खूप पुस्तकं वाचतो. इंग्रजी पुस्तकं जास्त वाचतो आणि मराठी पुस्तकं म्हणजे मी वाचतो, पण ती इंग्रजी पुस्तकांपेक्षा कमी आहे. पुष्कर, तू जेव्हा पहिली गझल लिहिलीस तेव्हा तो काव्यप्रकार गझल आहे हे तुला कसं कळालं बरं? पहिली गोष्ट म्हणजे कविता लिहित होतो आणि गझल मला खूप आवडायच्या, म्हणजे गझल वाचायला खूप आवडायच्या. तर त्या गझल वाचताना मलाही वाटायचं की अरे आपणही गझल करावी, आपणही गझल लिहावी, आपल्यालाही गझल सुचावी. एक दिवस ते वाचून वाचून तशा प्रकारच्या ओळी मला सुचायला लागल्या आणि मग माझ्या शिक्षकांना मी त्या दाखवल्या. माझे शिक्षक होते NN कुलकर्णी सर. तर त्यांनी सांगितलं की तू ही जी कविता लिहिलीस ती थोडी थोडी गझलकडे वळते. मग माझं वाचन मी चालू ठेवलं आणि मग पंढरपूर जवळ अकलूजला गझलची लेखन आणि गायन ह्याच्याबद्दल कार्यशाळा होती. तर त्यात गझल नेमकी काय आहे, गझल कोणी कोणी सुरुवात केली, त्याचे वेगवेगळे जे यमक असतात, वृत्त असतात, ते मी त्या कार्यशाळेमध्ये शिकलो. आणि त्याच्यानंतर एकदम पण पूर्ण व्याकरण असं गझलचं आलं असं म्हणता येणार नाही, पण साधारणपणे गझल कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे किंवा ती वाचताना तिची जी लय आहे ती कशी पाहिजे ह्याचा मला थोडासा अंदाज आला आणि मग मला गझल सुरुवात केली. अरे वा, किती छान प्रवास सांगितलास तू तुझ्या गझलेचा. आणि प्रथमेश, तू कविता लिहितोस. तू जेव्हा पहिली कविता लिहिली होतीस ना तेव्हा तुझ्या काय भावना होत्या बरं? मी पहिली कविता लिहिली होती ना तेव्हा ढोडकर मॅडम रिटायर झालते. तेव्हा मला वाटलं आता कविता त्यांच्याबद्दल लिहावी. तर मग मी ढोडकर मॅडमची कविता माझ्या प्रिय बाई अशी लिहिली होती. पण ती छोटी लिहिली होती, मी 12 वयची असणार. मला ती भीती वाटलेली की हे बरोबर वाटणार नाही, कविता चुकली असावी, कोणाला दाखवली तर माझ्यावर हसतील मुलं. तर त्यामुळे मी ती कविता कोणाला दाखवली नाही. अशीच कविता लिहित लिहित मी आता एकाच प्रकारची कविता न लिहिता वेगवेगळ्या प्रकारच्या कविता लिहायला लागलो. आता लोकसंगीतातली कविता, परत भारत देशाची, परत भ्रूण हत्या,
शेतकऱ्याचं जीवन कसं कष्ट असतं, कष्टाने होत असतं, त्यांना कसं कर्जाचं ओझं त्यांच्या डोक्यावर येतं, ह्याच्या बाबतीवर एक कविता लिहिली. परत माझी माय, असं प्रत्येक विषयावर एक एक कविता लिहिली. 6वी मध्ये कविता लिहिली पहिली होती, पण आता झाल्यात माझ्या आता 15-16 कविता. आणि अस्मिता, आता आम्हाला माहितीये की तू सुद्धा खूप छान कविता करतेस. हो. तर मला तुला असं विचारायचंय की तुला कविता करावी हे केव्हा वाटलं, किंवा सुचल्यावर तुझ्या काय भावना होत्या की अरे आपण कविता लिहिली? थोडीशी भीती होती का आनंद जास्त होता? मला एक जाणून घ्यायचं हे सगळं. पुष्कर ती फक्त कविता नाही लिहित, ती काही काही कथा पण लिहिते. मला वाचायला खूप आवडायचं. पहिली कविता जेव्हा मी लिहिली ना, तेव्हा मी 4थीत होते आणि काही असं तिला बॅकग्राऊंड नव्हतं. म्हणजे वाचनामुळे ते विचार माझ्या डोक्यात आले असतीलही, पण जेव्हा मी ती अशीच घरात अभ्यास करता करता अभ्यास दिला ठेवून आणि कविता लिहायला घेतली. पहिली लिहिली, मुलगी म्हणजे काय असते, पण लोकांना हेच कळत नसते, अवखळपणे वाहणाऱ्या झऱ्याचं गोड पाणी असते. क्या बात आहे. ही कविता जेव्हा लिहिली तेव्हा स्त्रीभ्रूण हत्या किंवा मुलगी वाचवा अशा ज्या बातम्या वगैरे मी ऐकायची त्याचा प्रभाव पडला असेल. आणि ती कविता लिहिली तेव्हा खरं तर मला अजूनही आठवते की आई म्हणायची, काय टाइमपास करतेस तू, अभ्यास कर, तुझं 4थीचं वर्ष आहे. तेव्हा स्कॉलरशिप होती 4थीला. पण पप्पा म्हटले, नाही, लिहू दे तिला कविता, ती लिहितीये ना, लिहू दे तिला, काय लिहिलंय ते लिहू दे. मग मी तशी कविता पूर्ण केली आणि दाखवली. तेव्हा मला खूप आनंद वाटला होता, कारण ती माझी स्वनिर्मिती होती. आणि आपण जेव्हा स्वतः असं काहीतरी तयार करतो ना, तेव्हा आपल्याला ते खूप आवडतं. ह्याच्याबरोबरच तू इतर लिखाण पण सुरू केलं का तुझं? हो, पहिल्यांदा तर मी कविताच लिहायची. 4थी, 5वी, 6वी मी कविताच लिहायची. पण त्याआधी म्हणजे मी लहान होते 3री 4थीला, तेव्हा मी काय करायची, गोष्टी कशा लिहितात हे खरं तर मला माहिती नव्हतं. आणि मी काय करायची, जेव्हा आपण अशा बालमित्र किंवा किशोर वगैरे मासिक असतात ते आमच्याकडे लहानपणापासून येतात आणि त्यामुळं ते वाचताना मी त्यातल्या गोष्टी वाचायची. कधी कधी वेडेपणा म्हणून त्यातले नावं बदलायचे, आपले नावं घालायचे आणि लिहायची, ती पुन्हा खरडून काढायची गोष्ट, आईला दाखवायची. आईला कळायचं ते. आई मला आता सांगते की मला कळायचं की तू ती कॉपी करतेस, पण मी तुला कधी म्हटले नाही का की तसं करू नकोस. ती जर तेव्हा मला तसं म्हटली असती तर मी तो नाद सोडून दिला असता. त्यामुळं मग मला लिहायची आवड लागली आणि मग मोठं झाल्यावर किंवा थोडे अजून पुढे गेल्यावर मग मी स्वतःच्या कल्पना गोष्टीतून उतरवू लागले आणि एकांकिका सुद्धा लिहिली आणि अशा प्रकारे मग लिहित राहिले. आणि तू आता एवढ्या छान बुक रिव्ह्यूज लिहितो, तर मला असं विचारायचंय की बुक रिव्ह्यू लिहिणं तसं म्हणजे एखाद्या गोष्टीची समीक्षा करणं, म्हणजे चांगल्या गोष्टींबरोबर ज्या काही गोष्टी त्यात चुकलेल्या आहेत किंवा राहिलेल्या आहेत त्या गोष्टी मांडणं हे खरं तर खूप अवघड गोष्ट आहे. पण मला असं आता कळलंय की ह्या ज्या प्रवासाची तुझी सुरुवात आहे ती कथा लिहिण्यापासून झाली, स्टोरीज लिहिण्यापासून झाली. हो, बरोबर. मग त्यावेळेस लहान असशील आणि मग एवढ्या लहान वयात तुझी कॅरेक्टर्स काय असायची स्टोरीमध्ये? म्हणजे जेव्हा मी 3रीत होतो तर तेव्हा म्हणजे माझी पहिली जी गोष्ट होती, रॉकेट चालता हो, तेव्हा त्या पहिल्या गोष्टीत ते बोलणारी प्राणी होती. म्हणजे एक ड्रॅगन होते, 2 डायनोसॉर्स होते. मग माझी दुसरी जी गोष्ट होती त्याच्यात म्हणजे असे एक पोपट होता, तर सगळी माझी प्राणी पक्षी सगळी बोलायची. आणि मग त्यांची एक गोष्ट म्हणजे 3री गोष्ट होती ती म्हणजे सस्याच्या त्या 3 गोष्टी. एक म्हणजे तो ससा कासवासमोर हरतो, दुसरी म्हणजे तो ससा त्या सिंहाला विहिरीत पाडतो आणि तिसरी म्हणजे तो ससा ती आकाश पडतोय. त्या 3 गोष्टी मी मिळवून एक अशी ससाची खूप अशी मोठी गोष्ट केली. अरे वा, किती सुंदर गोष्ट लिहिली होतीस ना तू. म्हणजे ज्या मूळ गोष्टी होत्या 3 त्यास मिळून तू एकदम हटके अशी एक नवीन बनवली का गोष्ट? हो, म्हणजे पहिल्यांदा मी असं दाखवलं की तो ससा म्हणजे तो काही भाज्या खायचा नाही म्हणून त्याला नीट दिसत नव्हतं आणि म्हणून मग त्याला कळलं नाही की त्याच्यावर ते पान पडलं आणि त्याला वाटलं की तो आकाश पडतोय. आणि तो जो सिंह जे त्याला सांगतो त्याच्यावेळी मी सांगितलं की कासव त्याला सांगतो आणि म्हणून सस्याला राग येतो आणि तो कासवासोबत शर्यत लावतो आणि तो हारतो. म्हणून मग सस्याला खूप वाईट वाटतं आणि तो भाज्या खायला लागतो आणि मग त्याची बुद्धिमत्ता वाढते आणि तो त्याच्या चतुरीने सिंहाला हरवतो. म्हणजे तू पालेभाज्या खा किंवा भाज्या खा असा चांगला संदेश तुझ्या मित्रांना दिलास तर. बरोबर. आणि जे लहान मुलं या गोष्टी वाचतील ना त्यांना पण चांगला संदेश जाईल, पालेभाज्या खावा. तर बालमित्रांनो, अनिशचे जे मूळ गोष्टी होते ना तर त्यांनी त्या गोष्टींच्या मागचं शास्त्रीय कारण, एक त्याला वैज्ञानिक कारण द्यायचा प्रयत्न केलेला आहे. लहान मुलांना इंटरेस्टिंग वाटेल अशी त्यांनी एक विज्ञानाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेली अशी त्यांनी गोष्ट तयार केलेली. खूप छान. आणि तर प्रथमेश, पुष्कर आणि अनिश, आता आपण सर्वजण मस्त शब्दांच्या खेळात रमलोय, पण हे खेळ खेळण्यासाठी ना
वाचन खूप गरजेचं असतं आणि महत्वाचं असतं असं सर्वजण आपल्याला सांगतात. मग तुम्ही कोणकोणती पुस्तकं वाचली आहेत बरं? मला वाटतं तू म्हणल्याप्रमाणे की वाचन महत्वाचं आहे आणि नुसतं वाचन नाही, मला वाटतं चौफेर वाचन महत्वाचं आहे. कारण माणसानं ललितही वाचलं पाहिजे, कथासंग्रही वाचले पाहिजेत आणि त्याच्याच बरोबर तत्वज्ञान असेल किंवा अध्यात्म असेल ह्याचाही माणसाचा अभ्यास पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण हे चौफेर वाचतो त्यावेळेस मला वाटतं की आपण कुठेतरी चांगलं काहीतरी आपली क्रिएटिव्हिटी करू शकतो. आणि कोणती पुस्तकं वाचली, मी बरेच पुस्तकं वाचलीत. त्यापैकी ललित लेखनामध्ये मला वि. स. खांडेकरांचं हिरवळ नावाचं पुस्तक खूप आवडतं. अरे वा, किती छान पुस्तक आहे ना ते. अगदीच म्हणजे आणि झालं असं की हल्लीच्या काळात ललित निबंध, लघुनिबंध हा जो प्रकार आहे तो थोडासा कमी होत चाललाय असं मला वाटतं. तर ते जे ललित लेखनाचं प्रॉपर कन्स्ट्रक्शन असतं की ते कशा प्रकारे लिहिलं पाहिजे, बऱ्याच वेळा काय होतं की ललित लेखनामध्ये समीक्षा जास्त येते आणि मग त्यामुळं ते तितकंसं वाटत नाही. पण एक छान एक आपला दैनंदिन आयुष्यातला विषय सुरू करून त्याच्या मागचं जे ज्ञान आहे किंवा त्याच्या मागचं जे काही मोरल आहे ते कसं मांडायचं हे मला वि. स. खांडेकरांच्याकडून खूप छान कळलं की इतकी त्यांची क्रिएटिव्हिटी होती. कादंबरी आणि कथांमध्ये मला आवडतात ते म्हणजे व्यंकटेश माडगूळकर. अरे वा, ग्रामीण भागात. हो अगदीच, म्हणजे त्यांच्या वाचनातून एक लक्षात आलं की ते जे लिहितात ते आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. आणि तेच वैशिष्ट्य त्यांच्या भावाच्या बाबतीत होतं, म्हणजे ते म्हणजे आधुनिक वाल्मिकी गदी माडगूळकर, की त्यांची कोणतीही कविता असेल किंवा गीत ते आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. आणि मला वाटतं लेखनाची ही जी शक्ती आहे किंवा ही जी क्रिएटिव्हिटी आहे किंवा वाचलेलं आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं, आपण त्या मूडमध्ये जातो, त्या काळामध्ये जातो. हे वैशिष्ट्य मला त्यांची वावटळ नावाची मी कादंबरी वाचली होती. आणि त्याचबरोबर त्यांच्या अनेक कथासंग्रह आहेत. बनगरवाडी नावाची त्यांची खूप सुंदर कादंबरी जी अर्थातच जगप्रसिद्ध आहे. ह्या कादंबऱ्या मी त्यांच्या वाचल्या. हस्ताचा पाऊस नावाचा त्यांचा कथासंग्रह होता, काळी आई नावाचा कथासंग्रह होता, तोही वाचला. बद्दल मी एक पुस्तक वाचलं होतं ते म्हणजे आय एम माइंड, मी मन आहे. ते पुस्तक आहे दीप त्रिवेदींचं. ते खूप मोठे तत्वज्ञ आहेत, आपल्याला माहितीये. आणि दुसरा एक प्रकार माझ्याकडून सांगायचा झाला तो म्हणजे चरित्र आणि आत्मचरित्र. हो, ती खूप छान असतात. हो अर्थातच, कारण दुसऱ्याचं आयुष्य जाणून घेणं. मी बऱ्याचशा अभिनेत्यांची चरित्र, आत्मचरित्र वाचलेत. त्यात महत्वाचं म्हणजे लवण, ते डॉक्टर श्रीराम लागूंचं. ऍक्टिंगचा किंवा अभिनयाचा एक वेगळा विचार, एक सरळ साधं किंवा जे आपण जसं दैनंदिन जीवनात वागतो तशीच ऍक्टिंग असली पाहिजे, हा त्यांचा मत होता. त्याच्याचबरोबर प्रभाकर पणशीकरांचं तोच मी हे पुस्तक वाचतं. किती छान छान पुस्तकांची नावं सांगितलीस तू, आणि आता पहिले मी जाऊन ही सगळी वाचणार आहे. पुष्कर आणि अस्मिता, तुम्ही आमच्याहून थोड्याच वर्षांनी मोठे आहात, पण तुम्ही जी काही मोठ्या मोठ्या लेखकांची नावं सांगितली ते फक्त वाचनामुळे शक्य होतं. तर आता घरी गेल्यावर मी नक्की माझ्या आईला सांगेन की मला आता पुष्करने जी काही लेखकांची नावं सांगितली ती पुस्तकं आईला सांगेन आणून द्यायला. तर मला काय वाटतं की वाचनाप्रमाणेच आपल्याला ऐकणं पण महत्वाचं असतं. तर आता पुष्करने कसं आपल्याला मोठ्या मोठ्या लेखकांची नावं सांगितली, तर तो एकदम स्पष्ट आणि न अडकता बोलू शकला, कारण की त्याचं वाचन अतिशय उपयुक्त आहे. पण मला काय वाटतं वाचनापेक्षा आपल्याला ऐकणं पण महत्वाचं आहे. आपण जे वाचतो ना ते आपण जर कान देऊन ऐकलं, एकाग्र चित्तने ते ऐकलं, तर आपल्याला समजायला अधिक उपयोगी ठरू शकतं. तर आता पुष्करने आपल्याला जेवढे पुस्तकांचे प्रकार सांगितले, तर आपलं युग आधुनिक होत चाललेलं आहे. आपल्याला आता अनेक विषयाच्या सीड्या भेटतात, तर त्या सीड्या घेऊन मी जरूर ऐकेल. नक्की. प्रथमेश, मला खरं तर प्रश्न पडलाच होता की तुला जेव्हा वाचायचं असतं ना तेव्हा तू कसं वाचतोस. तर हे वाचण्याचं कसं असतं, लुई ब्रेल त्यांनी ब्रेल लिपीचा शोध लावला. हो हो 6 टिंबांची अशी लिपी असते. 6 डॉट जे असतात ना ते आपण पूर्ण टोचवले तर ढ अक्षर तयार होतं. तर तो ढ जो असतो ना तो आम्हाला प्रथम शिकवला जातो. त्यानंतर मग आमचे गट तयार करतात. आपल्याला कसं डायरेक्ट 12 खडी शिकवली जाते, तसं आम्हाला गट करून देतात. अ ब ल क च प मै स आई, म्हणजे आम्हाला लिहायला सोपं जावं. मग ते गट जमले तर आम्हाला शब्द शिकवले जातात, आणि शब्द जमले तर आपल्याला वाक्य वाचायला येणारच. हो, तर अशा पद्धतीचं आमचं ब्रेलमध्ये वाचन होतं. मी असा संदेश देऊ शकतो की फक्त वाचून काही होणार नाही. ते वाचन आपल्या निबंधात वगैरे जर का आपल्याला त्याचा असा उपयोग वगैरे करता आला ना तरच त्या वाचनाला काहीतरी महत्व आहे. तू केलास का रे कधी उपयोग? हो, म्हणजे माझ्या परीक्षेत जे निबंध असतात मराठीचे आणि इंग्रजीचे, त्याच्यात मी जे वाचले शब्द वेगळे वेगळे वापरायचा प्रयत्न करतो. म्हणून वाचनामुळे माझा म्हणी, वाक्प्रचार, निबंधाच्या संख्या वाढली. अस्मिता, आता तू सगळ्यांना मला विचारलंस की कोणती कोणती पुस्तकं वाचायला आवडतात, पण मला तुला असं विचारायचं की तुझे आवडते लेखक कोण आहेत? खरं तर मी खूप पुस्तकं वाचलीत आणि प्रत्येक लेखकाच्या प्रत्येक साहित्य कृतीमध्ये त्याचं वेगवेगळे पण जाणवतं आपल्याला. पण तरी पण मला पु ल देशपांडे जास्त आवडतात. वा. त्याचं कारण असं आहे की मला त्यांचं अपूर्वाई नावाचं जे पुस्तक आहे प्रवास वर्णन, पुलंबरोबरच प्र के अत्रे, आचार्य अत्रेंची त्यांचं मला अत्रे टोला नावाचं जे पुस्तक आहे मला ते खूप आवडतं. त्यांची विधानसभेतली भाषणं आणि मराठीचा मुद्दा
आणि त्यांच्या प्रत्येक भाषणात मराठी बद्दलचं त्यांचं प्रेम मला खूप आवडतात ही माणसं. नक्कीच. आता प्रथमेश, मला तुझ्या काही कविता ऐकायच्या, तर तू तुझी एक लिहिलेली कविता वाचून दाखवशील का? हो, काय नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत परिस्थिती खूप वाईट होत चाललेली आहे, तर त्यावरच मी एक कविता लिहिली, कसं खाऊ घालू अन्न इवल्या पाखरांना. तर शेतकरी जो आहे त्यांच्या मुलांसाठी त्यांनी एक कविता लिहिलेली आहे, की आता तो कर्ज काढतो, मग तो कसं जगणार, त्याच्यावर एक कविता आहे, वाचून दाखवतो मी. हो. कसं खाऊ घालू अन्न इवल्या पाखरांना, कसं खाऊ घालू अन्न इवल्या पाखरांना, करुणी कष्ट नाही फळ आम्हाला. कसं खाऊ घालू अन्न इवल्या पाखरांना, करुणीही कष्ट नाही फळ आम्हाला. शेतात घेऊन पीक नाही मोल तयाला. वा, शेतात घेऊन पीक नाही मोल तयाला. कवडी मोल विकली जातात पिके जनांना. कवडी मोले विकली जातात पिके जनांना. कसं खाऊ घालू अन्न इवल्या पाखरांना, कर्जाचे ओझे डोक्यावर येतात कशाला. कर्जाचे ओझे डोक्यावर येतात कशाला. सरकारचा नाही पाठिंबा कृषी बांधवांना. वा, सरकारचा नाही पाठिंबा कृषी बांधवांना. कसं खाऊ घालू अन्न इवल्या पाखरांना. दुष्काळाचा फटका बसतो मित्रांना. दुष्काळाचा फटका बसतो कृषी मित्रांना. कष्ट करून सुद्धा नाही मोल तयारला. काय सुंदर. कर्ज आणि दुष्काळ याचा होतो एकच परिणाम, आत्महत्या करावी लागती त्यांना हो. कसं खाऊ घालू अन्न इवल्या पाखरांना. कसं खाऊ घालू अन्न इवल्या पाखरांना. अशी ही माझी कविता होती. काय तुम्हाला real आवडेल अशी मी वास्तव आशा मांडलंस करतो. तू. खूप वास्तव मांडलंस तू तुझ्या कवितेत. खूप सुंदर. क्या बात आहे. खरं तर जी भीषण परिस्थिती आहे आपण जी बघतो, आणि मला वाटतं त्या परिस्थितीवर भाष्य करणं हे खूप खरं उत्तम तर पाऊल आपण आहे. कसं आहे, शेतकऱ्यांचा विचारच करत नाही. आपल्याला आवडणारी भाजी खातो आणि अर्धी देतो फेकून. हो. असं काही काही मुलांना सवय असते, पण आपण तसं करायला नाही हवं. जेवढं पाहिजे तेवढंच वाढून घ्यावं आणि तेवढंच खावं. तर आपला विषय थोडासा गंभीरच झालेला आहे या शेतकऱ्याच्या कवितेमुळे. तर मी अनिशला सांगतो की तो जरा आपल्या हस्ती खेळते एक गोष्ट सादर कर. ओके, तर मी माझी दुसरी जी गोष्ट लिहिलेली ती सांगतो. तर त्याच्यात म्हणजे 2 पोपट होते. तर ते एका झाडावर म्हणजे घरटं बांधलं होतं, आणि म्हणजे एके दिवशी ते सगळे उठले, तर तेव्हा त्यांना असा टक 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 असा त्या झाडाच्या फांदीवर आवाज आला. तर एक पोपट तो बाहेर बघायला गेला, तर एक तो असा वूड पेकर असतो ना, हो, तर तो सुतार पक्षी. हो, बरोबर. तर तो त्या झाडावर बसला होता. त्या पोपटीला वाटलं की ती अंडी होती, ती म्हणजे त्यांना त्याच्या आतल्या पिल्लांना कसं तरी होईल, म्हणून त्यांनी त्या सुतार पक्ष्याला हकलून दिलं. आणि तो सुतार पक्ष त्यांनी त्याला नीट विचारलं की मी पण इकडे घरटं बांधू शकतो का, पण त्यांनी काय त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. तर तो सुतार पक्षी तिकडनं गेला, आणि थोड्याच दिवसांनंतर एक साप तिकडनं येत होता. तर त्याला ती अंडी दिसली, आणि मग तो म्हणाला की आता मी अंडी खाणार. आणि ते जेव्हा त्या पोपटाला कळलं, तेव्हा तो घाबरला आणि म्हणजे तो मदतीसाठी ओरडायला लागला. तर तेव्हा तो सुतार पक्षी होता, तो त्याच्या झाडावरनं परत त्या झाडावर आला, आणि त्याचं टक 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 करून त्या लाकडाची जी अशी छोटी छोटी तुकडे होती, तो साप चढत असताना त्याच्या अंगावरती पाडली. अरे बापरे. तो साप धपकन खाली पडला. आणि पण तो साप त्या सुतार पक्षाला म्हणाला की तू सारखं काय त्या झाडावर आपटत बसणार नाही. थोड्या वेळ जेव्हा तू जाशील तेव्हा मी परत चढीन ते झाड. तर त्या सुतार पक्षाला जेव्हा ते कळलं, तेव्हा तो म्हणाला, बरं मी तुला रोज या झाडावरचे छोटे छोटे हे असतील किडे, ते मी तुला देतो, म्हणजे तू यांना नको खाऊस. तर ते अरे वा. सापाला वाटलं की ठीक आहे, आपल्याला काय चांगलं फुकट मिळते अन्न खायला, तर उगाचच कशाला कष्ट घ्यायचे. म्हणून तो सुतार पक्षी पण त्या पोपटांना म्हणाला की आता मी तुमचं घरटं वाचवलं, तर आता तुम्ही माझं घरटं इकडे बांधू द्याल का. तर ते पोपट म्हणाले ठीक आहे, आणि मग त्यांचं ते रोज चालू झालं. म्हणजे त्यांनी किती छान मैत्री निभावली हो की नाही, पोपट आणि सुतार. खरंच छान होती गोष्ट तुझी. हो, आणि खरं म्हणजे मनोरंजन तर आहेच आहे. आणि आपल्या सारख्या मुलांकडून की जी क्रिएटिव्हिटी असते, की आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये, आपल्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये क्रिएटिव्हिटी असते, पण त्याला चालना मिळाली पाहिजे. आणि त्यात अर्थात घरातल्या लोकांचं, शिक्षकांचं सहकार्य असतं. आणि मला वाटतं ते अनिशच्या बाबतीत खूप यशस्वी झाले, तर त्याला आपण शुभेच्छा देऊया या सगळ्यासाठी. हो, खरंच. अस्मिता, आता प्रथमेशची कविता झाली, अनिशची एक छान गोष्ट झाली. आता आम्हाला सगळ्यांना तुझ्याकडून काहीतरी ऐकायची खूप उत्सुकता आहे, तर तू आम्हाला काहीतरी छान ऐकव. हो, नक्कीच. बालमित्रांनो, आपल्या महाराष्ट्राला ना आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि शौर्याचा खूप छान वारसा आहे. आणि खरं तर आपली महाराष्ट्राची मुख्य आध्यात्मिक परंपरा म्हणजे वारी.
हो. कार्तिकी आषाढी अशा वाऱ्या आपण नेहमी पाहतो. तर अशीच माझी ही कविता, कवितेचं शीर्षक आहे वारी. बर. विठ्ठलाचे वारकरी पंढरीच्या वाटेवरी, लोटला हा भक्तिपूर आज चंद्रभागे तिरी. क्या बात आहे. दिंडी चालली पंढरी, विठू नामाचा गजर. माझे ज्ञानोबा तुकोबा शब्द रूपाने हजर, माझे ज्ञानोबा तुकोबा शब्द रूपाने हजर. वारी विठ्ठलाची वाट, वारी विठ्ठल सोहळा. वारी विठ्ठलाची वाट, वारी विठ्ठल सोहळा. असा भेटतो विठ्ठल, याची देही याची डोळा. वा वा, क्या बात आहे. आज देखिला विठ्ठल, झाली धन्य धन्य वारी. आणि जाहला श्रीमंत विठ्ठलाचा वारकरी, आणि जाहला श्रीमंत विठ्ठलाचा वारकरी, विठ्ठलाचा वारकरी. खूपच सुंदर. म्हणजे वारीचं एक यथांग दर्शन मला दिसलं. तर पुष्कर, आमचं सगळ्यांचं ऐकलंस, मग तुझी कोणती रचना पेश करणार आहेस बरं? मी एक गझल आपल्या सगळ्यांना ऐकवतो. अंगणी माझ्या स्वरांनी गाठ माझी घेतली. वा. अंगणी माझ्या स्वरांनी गाठ माझी घेतली, चांदण्यांना वेद नाही भर दुपारी भेटली. वा, सुंदर. काल माझे दुःख वेडे भास्कराशी भांडले, काल माझे दुःख वेडे भास्कराशी भांडले, राख दुःखाचीच माझ्या या सुखानी चुंबिली. सुंदर. मस्तच. वाढले सौंदर्य माझे आंधळ्या मातीतुनी, वाढले सौंदर्य माझे आंधळ्या मातीतुनी, वेंधळ्या जखमेत माझ्या तारही क्या झंकारली. बात आहे, मस्त. आणि शेवट, भासले तेव्हा मला मृत्यूच दारी थबकला. वा. भासले तेव्हा मला मृत्यूच दारी थबकला, तेव्हाच या नरकात माझी शायरी ही गाजली. वा वा, क्या बात आहे. सुंदर, खूप सुंदर. मस्तच रे. काय माहोल तयार केलायस. तुम्हाला तर वाटतंय संपूच नाही तुझी गझल. खूप Thank you. सुंदर. अजून एक कविता मी आपल्याला शेवटची ऐकवतो. ती गझल नाहीये, ती कविता आहे. तिच्या डोळ्यांच्या मैफिलीत वाजतात सतारीचे सूर, आणि येतो डोळ्यातून अस्वस्थ निराकार महापूर. सुंदर. तिच्या डोळ्यांच्या मैफिलीत वाजतात सतारीचे सूर, आणि येतो डोळ्यातून अस्वस्थ निराकार महापूर. मग येते एकाएकी कंटाळवाण्या व्याकरणाला सौंदर्य. वा. मग येते एकाएकी कंटाळवाण्या व्याकरणाला सौंदर्य, दुःखातही आढळून येते लावण्य आणि भाव सौंदर्य. क्या बात आहे, क्या बात आहे. तिची पावले पडता क्षणी शांत रस जागा होतो, तिची पावले पडता क्षणी शांत रस जागा होतो. बाकी पडतात बाजूला, पण शृंगार मात्र पुढे पुढे करतो. मस्तच. तिच्या साऱ्या वागण्याचा अंदाज काही लागत नाही, सुंदर तिच्या हास्याचं एकच काही सापडत नाही. कोण असेल अप्सराही तुम्हा सांगता येईल का हो? कोण असेल अप्सराही तुम्हा सांगता येईल का हो? कोडं घालून गेली आहे तुम्ही सोडून द्याल ना हो? इतकी तिच्या सौंदर्याची गेली पहा कशी मजल, इतकी तिच्या सौंदर्याची गेली पहा कशी मजल. मलाच कधी कधी प्रश्न पडतो, ती प्रेयसी की गझल. वा, सुंदर, मस्तच. थँक्यू. तर बालमित्रांनो, आज आपण मस्त गप्पा गोष्टी केल्यात. आपला बालमित्र पुष्कर लोणारकर, अनिश बक्षी आणि प्रथमेश नेटावटे यांच्यासोबत. बालमित्रांनो, आजची आपली मैफल खरं तर संपूच नाही असं वाटत होतं, कारण हा माझ्याही अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. शब्द, कवी, कविता, गझल खरं तर संपूच नाही असं वाटतंय मला. पण वेळेचं बंधन असल्यामुळे आज आपण इथेच थांबतोय. तेव्हा पुष्कर, अनिश आणि प्रथमेश, तुम्ही आज आकाशवाणी पुणे केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या बालदोस्तांशी छान गप्पा गोष्टी केल्यात. याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. आणि अस्मिता, आमच्या सगळ्यांची माहिती जाणून घेत तू सुद्धा तुझ्या काव्य प्रवासाबद्दल बोललीस, त्याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. बालमित्रांनो, उगवते तारे या मालिकेचा 7वा आणि शेवटचा भाग आत्ता आपण ऐकला. ही सुरेख अशी शब्दांची मैफल सजवली होती आपली बालमैत्रीण अस्मिता मराठे, प्रथमेश नेटावटे, अनिश बक्षी आणि पुष्कर लोणारकर या आपल्या बालदोस्तांनी. मित्रांनो, यांच्या या गप्पांमधून विविध अंगी वाचनाचं महत्त्व आणि त्यातून येणाऱ्या सहज लिखाणाचं गुपित तुम्ही या शेवटच्या भागातून नक्की जाणलं असेल. निवेदन आणि निर्मिती सहाय्य प्राजक्ता कुलकर्णी यांचं, संकल्पना आणि सादरकर्त्या तेजश्री कांबळे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.